हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आलू आणि कांद्याची कचोरी। मी हे आलू आधीच बॉईल करून घेतले आहे। आता त्याला मॅश करूया आणि हे लांब लांब कट करून मी कांदे घेतले आहे आलू आणि कांद्याची कचोरी बनवण्यासाठी। आणि त्याच्यामध्ये लागणारे हे मसाले: सोप, जिरं, चवीनुसार मीठ, ओवा आणि मसाले, हळद, तिखट आणि हे मिरच्या कट करून घेतल्या आहेत, लसण आणि धने। 1.5 ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। या कढईमध्ये आपण आता 1 गडवा पाणी टाकूया आणि त्याला छान बॉईल येईपर्यंत होऊ देऊया। या कढईमध्ये तेल गरम झालं आहे। आपण आता याच्यामध्ये लसण टाकूया, मिरची छान हे होऊ देऊया, धणे, सोप, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, तिखट आणि हळद। या मसाल्यामध्ये आता आपण हे कांदे पण टाकून देऊ, पूर्ण होऊ देऊया। आता हे छान मिक्स करून घेतले आहे। आता हे कांदे होईपर्यंत हे मसाले पण याच्यामध्ये होतात। बघा गाईस, आता हे मसाले पूर्ण झाले आहे। आता आपण याच्यामध्ये मॅश केलेला हा पेस्ट टाकूया आणि याला छान मिक्स करूया। आता ही आलूची चटणी म्हणजेच आलूची स्टफिंग पूर्ण रेडी झालं आहे। आता गॅस बंद करूया। याला छान बॉईल आला आहे। आता आपण त्यातलं थोडंसं पाणी काढून घेऊ आणि याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ थोडं थोडं टाकून मिक्स करूया। बघा गाईस, मी आता हे सगळं याच्यात टाकून हे मिक्स केलं आहे। आता आपण हे या ताटामध्ये घेऊया। याच्यामध्ये आधीच मी तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये ते टाकून छान त्याचा गोळा तयार करू। बघा गाईस, आता मी असे छोटे छोटे बॉल्स केले आहेत। आता आपण याच्यामध्ये असे ठेवूया आणि याला पॅक करूया। बघा गाईस, आता आपण हे आप्पेच्या पात्रामध्ये छान होऊ देऊया 5 मिनिटं आणि पुन्हा पलटूया। तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कचोरीची? कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।